मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी करताना चौरंग मांडून त्यावर लाल कापड अंथरतात. त्यात तांदूळ पसरून आपला कलश, पाणी, नाणं, सुपारी, अक्षता, दुर्वा ठेवतात. नारळ ठेवून देवीची मूर्ती, फोटो, श्रीयंत्र ठेवून हळद, कुंकू, फुले, दागिने, वेणी अर्पण करतात. धूप दीप लावून आपल्याला मंत्र पठण करायचे आहे. त्यानंतर आरती करायची आहे. अशी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आपल्याला करता येते. पूजेची मांडणी चौरंग, स्टूल, एक लाकडी चौरंग किंवा स्टूल घ्यायचे आहे आणि स्वच्छ करून त्यावर लाल रंगाचे कापड अंथरायचे आहे. तांदळाची रास, कापडाच्या मध्यभागी तांदूळ पसरवून एक रास ढीग आपल्याला तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कलश घेऊन तांदळाच्या राशीवर एक तांब्याचा किंवा पितळेचा आपल्याला कलश ठेवायचा आहे. त्या कलशातील साहित्य पाणी भरायचे आहे. त्या कलशामध्ये त्यात एक नाणे, सुपारी, अक्षता, अखंड तांदूळ आणि दुर्वा घालायच्या आहेत. त्यानंतर त्यावर नारळ ठेवायचा आहे. मुखावर आंब्याची पाने ठेवून त्यावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे. नारळाचे तोंड वरच्या दिशेने असावे. महालक्ष्मीची स्थापना कलशाच्या बाजूला किंवा समोर महालक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. काही जण श्रीयंत्र देखील ठेवतात. त्यानंतर सजावट, देवीला हळद, कुंकू, फुले, फुलांची वेणी, हार आणि दागिने अर्पण करून सजवायचे आहे. पूजेचे साहित्य म्हणजेच दिवा, धूप, उदबत्ती, विड्याची पाने, फळे, साळीच्या लाह्या, साखर, खडीसाखर, सुकामेवा, लवंग, वेलची इत्यादी पूजेचे साहित्य ठेवायचे आहे. त्यानंतर नैवेद्यासाठी गूळ, पोळी, खीर किंवा फळे ठेवायची आहेत. पूजेची पद्धत म्हणजे सकाळ संध्याकाळ स्नान करून स्वच्छ वस्त्रांनी पूजा करायची आहे. दीप लावायचा आहे. धूप, अक्षता, कुंकू, फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच ओम श्री लक्ष्मी महालक्ष्मी नमः किंवा श्री सुक्तपटाचे आपल्याला इकडे पठण करायचे आहे. महालक्ष्मी व्रतकथा वाचायची आहे. आरती करायची आहे. म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता किंवा लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार संपन्न करू शकता. मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.